तर आपल्याला माहिती आहे व्यावसायिक गॅस टंचाई आहे आणि व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे लाकूड कोळशाच्या मागणीमध्ये आता प्रचंड वाढ होताना बघायला मिळते। नागपूरमध्ये लाकूड आणि कोळशाच्या मागणीमध्ये सुमारे 30% वाढ झाली आहे। कॅटरर्स, रेस्टॉरंट, हॉटेल मालकांकडून लाकूड कोळशाची मागणी आता वाढली आहे। कमर्शियल सिलेंडरचं वितरण पूर्णपणे बंद केल्याने मागणीमध्ये आता वाढ होताना बघायला मिळते। नागपूरमध्ये लाकडी कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलोने विकला जातोय। नागपूरमध्ये लाकूड 350 ते 400 रुपये प्रति मन असं विकलं जात आहे। एलपीजीची अनुपलब्धता आणि त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत त्याचा आता लाकूड आणि जे कोळसा विक्रेते आहेत त्याच्यावरही परिणाम होत असलेले दिसून येऊन राहिलेले आहे। त्यांचा जो रोजचा जो व्यापार होता त्या व्यापारामध्ये आता वाढ झालेली आहे। आपण सध्या नागपुरातील महाल परिसरातील एका कोळसा आणि लाकडाचे जे व्यापारी आहेत त्या दुकानामध्ये आहोत। या दुकानात गेल्या 1-2 दिवसांपासून जे आहे ते विक्रीमध्ये जी आहे ती लक्षणीय वाढ झालेली आहे। आपल्यासोबत आहेत जयस्वाल साहेब आहेत, या दुकानाचे मालक आहेत। जयस्वाल जी, काय सांगाल नेमकी पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता 2-4 दिवसात परिस्थिती काय बदलली? पूर्वी काही माल वगैरे आपला विकत नव्हता, परंतु आता गॅस शॉर्टेजमुळे 30% वाढ झालेली आहे। पहिल्यांदा आमच्याकडे आले कॅटरिंग वाल्यांना त्यांना सिलेंडर भेटत नाही तर ते आमच्या इकडून काड्या घेऊन जाऊन राहिले। त्याच्यानंतर आता 2 दिवस झाले आता हॉटेलवाले येऊन राहिले। आता तुमच्या समोर तो गुपचूपवाला आलेला आहे। छोटे मोठे व्यावसायिक येणे चालू झालेले आहेत। तर काय खास करून काय घेऊन जात आहेत? लाकूड घेऊन जात आहेत की कोळसा? आणि कोळशामध्ये लाकडी कोळसा, दगडी कोळसा? लाकडी कोळसा, कांडी कोळसा, दगडी कोळसा आणि काळ्या सर्वांवर जोर आलेली आहे। यात आता किमती वाढल्या का कोळशाच्या असतील नाही, सध्या नाही वाढल्या। आपल्याजवळ जुना स्टॉक आहे म्हणून किमती वाढल्या नाही। आता आम्ही घ्यायला गेलो तर वाढू शकते। सध्या लाकडाचा दर आणि कोळशाचा दर काय आहे? कोळसा 50 रुपये किलो आहे, ठोक मध्ये 40 रुपये किलो आहे, काळ्या 350 रुपये मान आहे, कुठल्या काळ्या 400 रुपये मान आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। अहिल्यानगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा पुरवठा असून दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग 30 दिवसांच्या आत होणार नसल्याचं एजन्सी चालकांनी आता सांगितलंय। तर सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात पथकं स्थापन सुद्धा करण्यात आलेली आहे। सिलेंडर भेटेल का नाही या भीतीने गर्दी करू राहिलेली। तशी काही अडचण नाहीये, तांत्रिक काही अडचण नाहीये, सप्लाय सगळा व्यवस्थित मिळतोय। हो, अवेलेबल आहे। रोज आमच्या गाड्या चालू आहेत, रोज माल येतो, सप्लाय येतो, तेवढा आम्ही बरोबर वाटप करतो। फक्त कंपनीने त्याच्यात काय केलेलं आहे, 30 दिवसाचं केपिंग केलेलं आहे। 30 दिवसाच्या अगोदर कोणत्याही ग्राहकाला बुकिंग होत नाही आणि OTP अनिवार्य आहे। OTP दिला तर आम्ही त्यांना सिलेंडर द्यायला बांधील आहोत, पण विदाऊट OTP नसेल तर आम्ही त्यांना सिलेंडर देत नाही। तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी 20% कोटा हा निश्चित करण्यात आलाय। वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पेट्रोलियम मंत्री पुरी यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हॉटेल उद्योगाला हा मोठा दिलासा मिळालाय। दुसरीकडे नाशिकमध्ये गॅस टंचाईच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। रिकाम्या गॅस सिलेंडर शेजारी चूल पेटवत हे आंदोलन त्यांनी केलं। चूल पेटवून सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर LPG गॅसला फटका बसलाय आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन सुरू होतं। नाशिकमध्ये त्या दरम्यानची ही दृश्य। Like